दैनिक सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर मी आशिष बडवे आपले स्वागत करतो। पाहूया आजचा स्पेशल रिपोर्ट। सगळीकडे समाज माध्यमांबाबत सकारात्मकपेक्षा नकारात्मक चर्चा अधिक उठावदारपणे होत असते। समाज माध्यमे मात्र राधानगरीच्या वर्षा पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहेत। तालुक्याला हमखास रोजगार उपलब्ध होईल असा कुठलाही मोठा प्रकल्प या तालुक्यात नाही। बेरोजगार युवक युवतींच्या संख्येत रोज भरच पडत आहे। मात्र काही वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार व सध्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून राधानगरीचे बारमाही पर्यटन वाढविण्यात आले। त्याद्वारे थोड्याफार प्रमाणात स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्याला बळ देण्यात आले। श्री आबिटकर व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने पर्यटन वाढीसाठी स्थानिक विविध समूहांच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राधानगरी महोत्सव, फुलपाखरू महोत्सव असे पर्यटन वाढीसाठीचे उपक्रम राबविले गेले आहेत। आता बंदी असलेल्या काजवा महोत्सवांच्या माध्यमातूनही 3-4 वर्षांपूर्वी राधानगरीच्या पर्यटनाची ओळख विस्तारली गेली होती। राऊतवाडीसारखा धबधबा हे पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे। केवळ या 2 पर्यटन स्थळांनी अनेक हातांना रोजगार उपलब्ध करून दिले आहे। यासह तालुक्यातील हसने, रामणवाडी, कासारवाडी, पडसारी, बरकी येथील धबधबे ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे झाली आहेत। इथल्या टपोऱ्या थेंबांच्या पावसाचे पर्यटकांना मोठे आकर्षण असून राधानगरी येथील लक्ष्मी जलाशय, काळंबावाडी येथील दूधगंगा आणि धामोड येथील तुळशी जलाशयांच्या बॅकवॉटर परिसरात आनंद लुटण्यासाठी पावसाळ्यासह उन्हाळा व हिवाळ्यातही अनेक पर्यटक रोज हजेरी लावतात। पावसाळ्यात विविध धबधबे पाहणारा पर्यटक राधानगरी येथील लक्ष्मी धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून भोगावती नदीत उसळी घेत पडणाऱ्या फेसाळलेल्या दुधाळ पांढऱ्या शुभ्र पाण्याचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी नक्कीच हजेरी लावतो। कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरील दाजीपूर अभयारण्यातला लागून असलेला फोंडाघाट आणि राधानगरी कसबा तारळे मार्गे गगनबावड्याकडे जाताना पडसाळीच्या डोंगरांवर पावसाळ्यात उतरणारे ढग हे चित्र व तेथील वातावरणही वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचे मन मोहून टाकणारे असते। रोज एखाद्या पर्यटन स्थळाविषयीची माहिती रील्स आणि छोट्या मोठ्या व्हिडिओंच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर झळकत असल्याने राधानगरीचे वर्षा पर्यटन आता घरांघरांत पोहोचले आहे। एका अर्थाने येथील पर्यटनाच्या कक्षा राज्यासह राज्याबाहेरही रुंदावल्या आहेत। दैनिक सुपर भारत करिता राधानगरी येथून विजय बकरे, कोल्हापूर, महाराष्ट्र। ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली पांढरकवडा शहरातील आखाडा रोडवरील लोकप्रिय मोबाईल शॉपी मायफोन। सर्व प्रकारचे मोबाईल व असेसरीज उपलब्ध। याशिवाय रेल तिकीट, फ्लाईट तिकीट, डिश रिचार्ज व मोबाईल रिचार्जची पण दिला जाते सुविधा। मग वाट कसली पाहताय? भेट द्या मायफोन मोबाईल शॉपीला 1.5 वर्षाच्या वॉरंटीची हमी। रितेश पोद्दार, प्रोप्रायटर, मायफोन मोबाईल शॉपी। बेल आयकॉन दाबा आणि आमचे चॅनल सबस्क्राइब करा।